नमस्कार. आज आम्ही भोजन श्लोक या विषयावर बोलूया. कोणकोणते भोजन श्लोक आहेत, त्यांचा अर्थ काय आहे, ते कधी म्हणावे आणि का म्हणावे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये ऐकूया. तर आपल्या संस्कृतीत मंत्रांना खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार जेवायला सुरुवात करण्याआधी श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. जेवणापूर्वी मंत्र म्हटल्याने काय फायदा होतो? तर असे केल्याने दिवसभरातले इकडचे तिकडचे जे सगळे विचार आपल्या डोक्यात सुरू असतात ते बाजूला राहतात आणि आपले पूर्ण लक्ष आपल्या वाढलेल्या ताटाकडे जातं. आपलं मन शांत आणि पवित्र होतं. शरीरात पाचक रस म्हणजेच डायजेस्टिव्ह ज्युसेस चांगले तयार होतात, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचून शरीराला ऊर्जा मिळते आणि मन आनंदी राहते. भोजन श्लोक म्हणजेच ज्याने मला हे अन्न दिले त्या देवतांचे आभार मानण्याचा आणि या जगात कोणीही उपाशी राहू नये अशी इच्छा व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. मी काही निवडक श्लोक इथे दिलेले आहेत, ते आपण बघूयात. सर्वात आधी जेवण बनवत असताना म्हणायचा मंत्र. देवी अन्नपूर्णा हिला स्मरण करत जेवण बनवायला सुरुवात करावी आणि हा पुढील श्लोक म्हणावा. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती. म्हणजेच अन्नपूर्णा, तुम्ही नेहमी पूर्ण रूपाने असता. तुम्ही महादेव यांच्या प्राणप्रिय पत्नी आहात. हे पार्वती, तुम्ही मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून द्या, ज्यामुळे मी जगाची आसक्ती सोडून मुक्ती मिळवू शकेन. मला हीच भिक्षा द्या. त्यानंतर पुढे तुम्ही तुमच्या आराध्य देवतेचे नामस्मरण करत करत जेवण बनवा. यामुळे तुमचे मन त्यात रमेल आणि त्या जेवणाला त्या नामस्मरणाचा सुगंध येईल. यानंतर जेवायला बसल्यावर कोणते श्लोक म्हणावे ते पाहूया. हरी दाता हरी भोक्ता हरी अन्न प्रजापती हरी विप्र शरीरस्तु भोक्ते भोजयते हरी. देणारा हरी आहे, भोगणाराही हरीच आहे. हरी हा प्रजेचा पालन करता आहे. हरी आपल्या शरीरात असतो. त्यामुळेच मी जे जेवत आहे तेच मी तुलाही अर्पण करत आहे, त्याचा तू स्वीकार कर, अशी प्रार्थना त्याला करावी. कृष्ण यजुर्वेद मधल्या तैत्तिरीय उपनिषद मधला हा पुढील श्लोक आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. हा श्लोक गुरु आणि शिष्य यामधला आहे. याचा अर्थ असा आहे की परमेश्वरा, आम्हा दोघांचं म्हणजेच गुरु आणि शिष्य यांचं रक्षण कर. आम्हा दोघांचं पोषण कर. दोघांना शक्ती आणि सामर्थ्य दे, ज्यामुळे आम्ही विद्या प्राप्त करू शकू. आमची बुद्धी तेजस्वी होवो. आमच्यात द्वेषाची भावना नसो. गीतेमधील 4थ्या अध्यायातला हा पुढील श्लोक आहे. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हा मंत्र जेवण प्रसादाच्या स्वरूपात स्वीकारण्यासाठी आणि माझ्यात ब्रह्म आहे या भावात जेवण करण्यासाठी म्हटला जातो. याचा अर्थ असा आहे की मी जे अर्पण करतो आहे ते ब्रह्म आहे. ज्याने अर्पण करतो आहे
ते ब्रह्म आहे. ज्यात अर्पण करतो आहे म्हणजेच जो अग्नी आहे तो ब्रह्म आहे आणि जो अर्पण करतो आहे तो सुद्धा ब्रह्मच आहे. अशा भावनेतून जर तुम्ही कार्य केलं तर ते ब्रह्ममय होऊन त्यातच विलीन होऊन जातं. गीतेमधल्या 15व्या अध्यायातला हा श्लोक आहे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं. मी वैश्वानर होऊन म्हणजेच विश्वाची पाचक अग्नी होऊन प्राणीमात्रांच्या देहात राहून प्राण आणि अपान याच्यासोबत मिळून सारे अन्न पचवत असतो. यापुढे समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले भोजन श्लोक बघूया. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्या. कोणताही खर्च न करता जे घेता येते ते म्हणजे देवाचे नाव. त्याचे नाम घेत घेत जेवल्याने त्याचे सहजच हवन होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात परब्रह्म आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर ते एक यज्ञकर्म आहे असे समजा, असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार. घडो माझिया हातून देश सेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा. जय जय रघुवीर समर्थ. यात आपली देशभक्ती दिसून येते. आपल्यावर या देशाचे ऋण आहेत. या देशात राहून आम्ही आमची दिनचर्या करत आहोत. आमचे सैनिक सीमेवर आपले प्राण पणाला लावून लढत आहेत. मी सुद्धा या माझ्या देशासाठी काहीतरी करावं. देशसेवा माझ्या हातून घडू दे, यासाठी मला शक्ती दे, अशी प्रार्थना करणारा हा श्लोक आहे. धुवा हात पाय चला भोजनाला, बसा तुम्ही आता इथे मांडी घाला. नका मागू काही अधाशीपणाने, नका टाकू काही करा स्वच्छ पाने. जय जय रघुवीर समर्थ. यात समर्थांनी जेवताना कसे बसावे आणि कसे वागावे हे सोप्या शब्दात सांगितले आहे. जेवणाच्या आधी हात पाय स्वच्छ धुवावे, नंतर जमिनीवर मांडी घालून बसावे आणि भोजन करावे. आपल्याला जेवढी भूक आहे तेवढेच वाढून घ्यावे. पानात काही टाकून उठू नये. सगळं पान स्वच्छ करून उठावे. यामुळे अन्नाचा मान राखला जातो. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतनी अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ. लोकांशी बोलताना आणि जेवत असताना जिभेवर रामाचे नाव ठेवावे. अत्यंत आदरपूर्वक आणि मोठ्या आवाजात त्याची कीर्ती म्हणावी. हरीच्या चिंतनाने अन्न सेवन करीत जावे. असे केल्याने श्री हरीची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आमच्या हिंदू संस्कृतीत गायीला खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. गाय खूप पवित्र आहे. तिला कामधेनू असे संबोधले जाते. जेव्हा आपल्याकडे पूजा असते तेव्हा तुम्ही बघितलं असेल की देवांसोबत एक पान आपल्या गोमातेला म्हणजेच गायीला सुद्धा वाढले जाते. गोग्रास देता बहुपुण्य आहे, गोग्रास देता चिरशांती लाभे. गोग्रास देता जगतील गायी,
गोपालने कृष्ण प्रसन्न होई. जय जय रघुवीर समर्थ. आपले जेवण झाल्यानंतर काय करावे? ज्याने हे अन्न मला दिले त्याला धन्यवाद देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी ही पुढील ओळ म्हणावी आणि उठावे. पाककर्ता अन्नदाता तथा भोक्ता सुखी भव. म्हणजे ज्याने हे अन्न बनवले, ज्याने हे अन्न मला दिले आणि ज्याने हे अन्न खाल्ले ते सर्व सुखी होवोत. धन्यवाद.